हाय नमस्कार, मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघा मी मस्त असा पुलाव दाखवणार आहे। मटर पनीर पुलाव आहे। मटर पनीर आणि बटाटा असा पुलाव आहे, पण त्याच्यामध्ये मी मिरची लसूण वाटून टाकणार आहे, थोडासा तिखटपणा येण्यासाठी। बाकी त्याच्यामध्ये आपण काही तिखट टाकणार नाही आहे। इथे मी पातेलं गरम करायला ठेवलं, त्यात तेल टाकले। तेल गरम होईपर्यंत आपण मिरची लसूण वाटून घेऊया। आता बघा इथे तेल गरम झाले, त्यामध्ये मी आता टाकते जिरे, कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा। मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। कोलम राईस आहे, कुठलाही तुम्ही जो वापरता तो राईस घेऊ शकता। मी कोलम राईस घेतलेला आहे। त्यासाठी मी 3 मोठे कांदे चिरून घेतले, उभे पातळ चिरलेले, ते त्याच्यामध्ये टाकलेत। बघा आता कांदा चांगला परतलाय। आता त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो सुद्धा थोडासा परतून घेऊया। खूप नाही परतायचा टोमॅटो, नाहीतर त्याचा गाळ होऊन जाईल। आता त्याच्यामध्ये आपण टाकूया वाटाणा, बटाटा, हे सगळं टाकूया। वाटाणा बटाटा टाकलाय बघा। आता त्यामध्ये मी फक्त 2 तेजपत्ता टाकणार आहे, गरम मसाला काही टाकणार नाही। मुलांना खायचा आहे, ते त्यांना दाताखाली आलं की आवडत नाही, त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये मिरची लसूण आल्याची पेस्ट टाकणार आहे। गरम मसाला कुठलाही नाही टाकणार, फक्त तेजपत्ता टाकलेला आहे। आता हळद धना पावडर टाकूया। हळद थोडी जास्त टाकूया, म्हणजे त्याला कलर येईल। बघा आता किती मस्त दिसत आहे। आता त्यामध्ये टाकूया आपण हे भिजत ठेवले होते, मी धुवून अर्धा तास भिजत ठेवले होते तांदूळ। आता ते आपण त्याच्यात टाकूया आणि त्या सगळ्या सोबत कांदा टोमॅटो सोबत ते तांदूळ आपण परतून घेऊया। मी आता मीठ टाकलेलं नाही आहे, मीठ आपण नंतर टाकूया पाणी टाकल्यानंतर ना। हे बघा आता मी इथे पाणी टाकते। तांदूळ भिजवलेला आहे, त्याच्यामुळे भात लवकर शिजतो। त्याच्यानुसार पाणी टाका, पाणी जास्त टाकू नका, नाहीतर भात गिचका होईल। बघा आता पाणी टाकल्यानंतर ना मी अंदाजपंचे मीठ टाकलेलं आहे, तर मी तुमच्या चवीनुसार मीठ टाका। आणि आता आपण त्याला उकळी येण्यासाठी झाकण ठेवूया। आता झाकण काढून बघूया। बघा आता मस्त अशी खळखळ उकळी आलेली आहे। किती छान दिसतंय बघा, त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे वाटाणा किती मस्त दिसत आहे। पनीर आपण नंतर टाकणार आहे थोड्या वेळाने, नाहीतर त्याचा गाळ होईल। हे बघा मस्त असं झाकण ठेवलं होतं मी, झाकण ठेवूनच भात शिजवायचा। आता बघूया, हे बघा मस्त असा पुलाव, आलू मटर पुलाव तयार आहे। त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकू। मी पनीरसुद्धा टाकलेलं आहे मध्ये, ते दाखवायचं राहून गेलं। आता ही मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकली, असा तयार आहे बघा आपला पुलाव। त्याच्यासोबत मी असा शेवगा परतला आहे।